त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1,00,000 फौज पाडला तरी पोलीस जेललाच नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब, ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देताल, ती सल, ती झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते असणार आहे. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलोत म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण, तुमच्या लोकांना, नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाहीत. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलतात त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल, मुंबईतून हाकून देईल, या वल्गाना थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. राहिला आता माझा विषय. मी तर मेलो तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ दे. त्याचे दुष्परिणाम तो जाणं, मग ते मराठे जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठे काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं तर त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्तर इथून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला, रात्री पण शेवटच सांगितलं, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेना प्रवास करा, एसटीना प्रवास करा. कुठं लावू देत नसले तर ग्राउंडला, वाशीला नेऊन लावा, मस्त पटांगणाला, मग या. शांत राहायचं सांगितलं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं, येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा, माझं आव्हान. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा, पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा.
ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरूस तर हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरूस तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, गोरगरिबांचा आधार आहे, गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आश्रू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. काय उल्लंघन केलं? सगळं काय? आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्यात काढल्या, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय याच्यापेक्षा काय असते?